तर नमस्कार सगळ्यांना. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल पेपर फर्स्ट 2023 या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पेपर फर्स्ट 2023 याच्यातला क्वेश्चन नंबर 1B जो आहे तो प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. हा व्हिडिओ ऐकत असणाऱ्यांना एक नम्र विनंती आहे की कृपया हेडफोन टाकून हा व्हिडिओ ऐकावा, जेणेकरून तुम्हाला जो माझा आवाज जो आहे तो जर का कमी प्रमाणामध्ये येत असेल तर तो हेडफोन लावल्याने व्यवस्थितपणे येईल. ठीक आहे. तर आता प्रश्न जो आहे तो मी वाचतो आहे. एफिशियन्सी इन द स्पेशलाइज्ड सेन्स इज ॲन ऑर्गनायझेशन्स कॅपॅसिटी टू ऑफर इफेक्टिव्ह इंड्युसमेंट्स इन सफिशियंट क्वांटिटी टू मेंटेन द इक्विलिब्रियम ऑफ द सिस्टीम ॲनालाइज. बेसिकली हा ऑर्गनायझेशन्स आणि ऑर्गनायझेशनल बिहेवियर हा जो युनिट आहे याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे. ऑर्गनायझेशन्सशी रिलेटेड हा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये काय काय गोष्टी मेन आहेत. या प्रश्नामध्ये आहेत एफिशियन्सी म्हणजे काय, हा एक मेन मुद्दा आहे किंवा टॉपिक आहे या प्रश्नाचा. एफिशियन्सी नंबर 1. नंबर 2 इक्विलिब्रियम हा एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे, महत्त्वाची गोष्ट आहे या प्रश्नामध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर ऑर्गनायझेशन. या 3 गोष्टी अत्यंत मेन आहेत या प्रश्नामध्ये. ठीक आहे. तर या 3 गोष्टींच्या अवतीभोवती आपल्याला विचार करायचा आहे की या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला नेमकं कोणत्या कशा पद्धतीने मिळेल. तर लक्षात घ्या, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल हा एक असा ऑप्शनल आहे ज्याच्यामध्ये रट्टा मारणे, रट्टाफिकेशन ज्याला आपण म्हणतो की पुस्तकातलं उचला, पाठ करा आणि पेपरमध्ये जाऊन लिहा, अशी गोष्ट या ठिकाणी चालत नाही. हा ऑप्शनल जो आहे तो बऱ्यापैकी विचार करायला लावतो ॲस्पायरंट्सला, स्टुडंटला. बऱ्यापैकी त्या ठिकाणी ब्रेनस्टॉर्मिंग करायला लागते, बऱ्यापैकी ॲनालिसिस करायला लागते. चांगलं वाचन असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर एक थोडंसं काय म्हणता येईल त्याला कॉमन सेन्स जो आहे तो या पेपरमध्ये वापरावा लागतो. तेव्हाच या प्रश्नाचे उत्तरं जे आहे ते लिहिता येईल, हा प्रश्न जो आहे तो सॉल्व करता येईल. ठीक आहे. तर या प्रश्नामध्ये सगळ्यात पहिले बघा, ऑर्गनायझेशन म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर एफिशियन्सी म्हणजे काय इन द कंटेक्स्ट ऑफ ऑर्गनायझेशन, ते काय असते ते माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे इफिशियन्सी म्हणजे काय, इक्विलिब्रियम म्हणजे काय ते माहिती पाहिजे आपल्याला. तर बघा, इक्विलिब्रियमपासून आपण सुरुवात करूया. इक्विलिब्रियम जे आहे ही कॉन्सेप्ट दिलेली आहे फेओल यांनी. ठीक आहे. एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स नावाचा जो युनिट आहे आपला, त्याच्यामध्ये मला वाटतं हेनरी फ्युएल असं त्यांचं नाव आहे, फ्युएल. त्यांनी एक थ्योरी दिलेली आहे इक्विलिब्रियमची. तर ती थ्योरी आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आता बुक्समध्ये ही थ्योरी दिलेली असते, पण ते अत्यंत कॉम्प्लिकेटेड लँग्वेजमध्ये दिलेली असते. तर ती थ्योरी अत्यंत सोप्या भाषेमध्ये, बोलीभाषेमध्ये मी या ठिकाणी समजून सांगतो, जेणेकरून इक्विलिब्रियम हा जो कॉन्सेप्ट आहे तो तुमचा अत्यंत कमी वेळामध्ये आणि अत्यंत सोप्या शब्दामध्ये जो आहे तो कवर होऊन जाईल. ठीक आहे. तर लक्षात घ्या, आता प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो आहे किंवा प्रत्येक विद्यार्थी आहे, प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याला इंटरेस्ट जो असतो तो पर्टिक्युलर एका फील्डचा असतो, उदाहरणार्थ. ठीक आहे. पण ज्या वेळेला तो एका ऑर्गनायझेशनमध्ये जॉबसाठी जातो, तर असं गरजेचं नाही आहे ना की त्या व्यक्तीचा इंटरेस्ट ज्या ठिकाणी असेल, ज्या फील्डमध्ये असेल, त्याला त्याच पद्धतीचं वर्किंग त्या ऑर्गनायझेशनमध्ये नोकरीला लागल्यानंतर देण्यात येईल. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती आहे, त्याच्याकडे कुठली तरी एक पर्टिक्युलर डिग्री आहे, उदाहरणार्थ आर्ट्सची डिग्री आहे. त्याचा इंटरेस्ट जो आहे तो आर्ट्समध्ये आहे. उदाहरणार्थ हिस्ट्री या विषयामध्ये त्यांनी MA केलेला आहे आणि त्याचा इंटरेस्ट जो आहे तो आर्ट्समध्ये आहे. पण तो जर का एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये लागला, उदाहरणार्थ एखाद्या कंपनीमध्ये तो लागला, उदाहरणार्थ फक्त समजून घ्या, फक्त उदाहरणापुरतं एखाद्या कंपनीमध्ये तो लागला, तर असं गरजेचं आहे का की त्याला हिस्ट्री या फील्डशी रिलेटेडच त्याला काम जे आहे ते करावे लागतील. तो कंपनीमध्ये असेल, ती कंपनीचं नेचर ज्या पद्धतीचं असेल, ठीक आहे, ते कंपनी कशाची असेल, काय असेल, त्याच्या हिशोबानं त्या ठिकाणी वर्किंग जे आहे ते त्याला मिळणार आहे आणि त्या हिशोबाने ते दिलेलं वर्क जे आहे ते त्या इंडिव्हिज्युअलला करावं लागणार आहे. म्हणजे इंटरेस्ट जो आहे तो राहतो एका बाजूला आणि त्या ऑर्गनायझेशनमध्ये दिलेले कार्य किंवा करावे लागणारे कार्य हे वेगळ्या स्वरूपाचे असतात.
तर इक्विलिब्रियम म्हणजे काय आहे, एखाद्या व्यक्तीला एखाद्या पर्टिक्युलर फील्डमध्ये इंटरेस्ट जरी असला तरी तो किती चांगल्या पद्धतीने इतर फील्डमधले कामंसुद्धा तो चांगल्या प्रकारे करतो. ठीक आहे, याला म्हणतात इक्विलिब्रियम. म्हणजे उदाहरणार्थ आणखीन सोप्या भाषेत सांगतो, जर का एखाद्या व्यक्तीकडे आर्ट्सची डिग्री आहे, उदाहरणार्थ हिस्ट्रीची, ठीक आहे, त्याचं मन 80% आहे हिस्ट्रीमध्ये लागलेलं. तर जेवढं त्याचं मन हिस्ट्रीमध्ये लागलेलं आहे, एखाद्या कंपनीमध्ये तो व्यक्ती लागल्यानंतर त्याला जे कामं देण्यात येईल त्या कामामध्ये सुद्धा त्याचं 80%च मन लागलेलं असणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आपलं मन आहे, ज्या ठिकाणी आपले एक्सपर्टीज आहेत, ठीक आहे, त्या ठिकाणी तुमचा कल किती आहे तेवढाच कल तुम्हाला दिलेले कामामध्ये सुद्धा दाखवायचा आहे, तेवढीच आवड तुम्हाला दिलेल्या कामामध्ये सुद्धा दाखवायची आहे. तर फ्युअल काय म्हणतात की एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जो ह्युमन रिसोर्स असतो, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काय सांगितलं मी, जो ह्युमन रिसोर्स असतो, म्हणजे ह्युमन रिसोर्स म्हणजे काय, तिथं कामाला असलेले कर्मचारी, त्या कर्मचाऱ्यांचा सेट ऑफ स्किल्स, त्या कर्मचाऱ्यांचं वळण, त्या कर्मचाऱ्याचं इंटरेस्ट एखाद्या पर्टिक्युलर फील्डमध्ये जर का असलं, एखाद्या पर्टिक्युलर फील्डमध्ये जरी असलं तरी त्याला वेगळ्या प्रकारचे जे कार्य कधीकधी करावे लागतात, त्या वेगळ्या प्रकारच्या कार्यामध्ये सुद्धा त्याने तेवढाच इंटरेस्ट आणि तेवढंच मन लावून कार्य करायचं आहे. ठीक आहे, अशी एक फ्युअलचं म्हणणं आहे. जर का असं असेल, जर का त्याचं इंटरेस्ट एका साईडला आहे परंतु दिले गेलेले कार्यसुद्धा तो त्याच इंटरेस्टने करतो आहे, तर याचा अर्थ आपल्याला काय म्हणता येईल की तो व्यक्ती जो आहे तो इक्विलिब्रियममध्ये आहे, इक्वल आहे, वेटेज दोन्ही ठिकाणी देतो आहे. इक्विलिब्रियम म्हणजे आपल्याला जे एक्सपर्टीज आहेत त्या एक्सपर्टीज आणि आपल्याला दिले गेलेले कार्य याच्यामध्ये समतोल राखणे, सारखा इंटरेस्ट, सारखा आउटपुट देणे, याला म्हणतात इक्विलिब्रियम. हे अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी सांगितलेलं आहे. पुस्तकांमध्ये अत्यंत कॉम्प्लिकेटेड लँग्वेज वापरलेली आहे, ते लवकर नाही समजणार. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे सगळे मोठे मोठे टॉपिक्स, अत्यंत कॉम्प्लिकेटेड टॉपिक्स अत्यंत सोप्या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो. तर मी तुम्हाला इक्विलिब्रियम म्हणजे काय या टॉपिकबद्दल आता मी क्लिअर केलेलं आहे. आता एफिशियन्सी म्हणजे काय हे आपण बघूया. एफिशियन्सी म्हणजे एखादा पर्टिक्युलर व्यक्ती एखाद्या कामामध्ये किती एक्सपर्ट आहे, किती मुरलेला आहे, किती निपुण आहे. लक्षात, त्याला काय म्हणतात, एफिशियन्सी. उदाहरणार्थ एखादा टीचर जर का आहे तर तो हिस्ट्रीमध्ये शिकवतो, हिस्ट्री विषय जर का शिकवतो तर तो कशा पद्धतीने शिकवतो, खूप चांगलं शिकवतो का मध्यम दर्जाचं शिकवतो, तर या गोष्टीला काय म्हणतात, एफिशियन्सी. एखादा व्यक्ती किती स्वतःच्या कामामध्ये किती एक्सपर्ट आहे, किती चांगल्या प्रकारे काम करतो आहे ना, तो किती निपुण आहे त्या फील्डमध्ये, त्याला काय म्हणतात, एफिशियन्सी. तर त्याचप्रकारे ऑर्गनायझेशनची एफिशियन्सी म्हणजे काय, तर ती ऑर्गनायझेशन स्वतःचे कार्य कशा प्रकारे पार पाडते, किती चांगल्यारीत्या पार पाडते, त्याला काय म्हणतात, ऑर्गनायझेशनल एफिशियन्सी. ठीक आहे. तर बेसिकली या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये तर मी डिस्कस करत होतो की या प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे की इफिशियन्सी मेंटेन करण्याकरिता एखादी ऑर्गनायझेशन स्वतःमध्ये इक्विलिब्रियम कशा प्रकारे मेंटेन ठेवतं ते या ठिकाणी विचारलेलं आहे बेसिकली. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये विचारण्यास झालं तर ऑर्गनायझेशनची कॅपॅसिटी कशामध्ये, इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी, सो ॲज टू इन्क्रीज द एफिशियन्सी, असं बेसिकली या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. आणि 150 वर्ड्समध्ये मला असं वाटते की जेवढं एक्सप्लेनेशन मी दिलं ते जर का व्यवस्थितपणे आपण लिहिलं तर 150 वर्ड्स इझिली आपले कवर होऊन जातात. 150 वर्ड्समध्ये कधी पण लक्षात घ्या की फारसं जास्त लिहिण्याला स्कोप राहत नाही. त्याच्यामुळे जे विचारलेलं आहे ते टू द पॉईंट त्या ठिकाणी लिहिलेलं असणं अपेक्षित आहे. जर का विषयाशी आपलं उत्तर भरकटत असेल तर बऱ्याच वेळा असं होते की वर्ड लिमिट जी आहे ती संपून जाते आणि जे मुद्दे उत्तरामध्ये लिहिण्यात येणे गरजेचे आहेत किंवा लिहायला पाहिजे
तेवढे ते मुद्दे जे आहे ते सुटून जातात जर का आपण भरकटत असू. त्याच्यामुळे नेहमी 150 वर्ड्सची उत्तरं लिहिताना नेहमी जे कोर टॉपिक्स आहेत त्याच्यावरती डायरेक्ट लिहायला सुरुवात करणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, हे सगळं प्रॅक्टिसमुळेच येईल, एका दिवसामध्ये येणार नाही आहे. ठीक आहे, तर मला असं वाटते की या प्रश्नाचं 150 वर्ड्समध्ये जे आहे ते एवढ्याच प्रकारे उत्तर जे आहे ते देण्यात येईल. तर या ठिकाणी फ्युअलचं पण थोडंसं आपण लिहू शकतो की फ्युअल यांनी इक्विलिब्रियमबद्दल काय म्हटलेलं आहे, थोडासा हिस्टॉरिकल अँगल दिलेला आहे, द्यायचा आहे. त्यानंतर ऑर्गनायझेशन म्हणजे काय आहे, ऑर्गनायझेशनल बिहेवियर म्हणजे काय आहे, ह्युमन रिसोर्स म्हणजे काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे. तर IASचा UPSCचा पॅटर्नच असा आहे आणि इवन MPSCचा की खूप सारी माहिती जी आहे ते कमीत कमी शब्दामध्ये आपल्याला एक्सप्रेस करायची आहे. तर या ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं, फ्युएलची थ्योरी जी आहे ती माहिती असणं गरजेचं आहे. ऑर्गनायझेशनल बिहेवियर काय आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. मुळात ऑर्गनायझेशन म्हणजे काय, ऑर्गनायझेशनचे काय काय घटक असतात, कशाप्रकारे ऑर्गनायझेशन वर्क करते ते माहिती असणं गरजेचं आहे. एफिशियन्सी म्हणजे काय ते माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर काही उदाहरणं आपल्याला जर का देता येतील तर ते सुद्धा उदाहरणं या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहेत. ठीक आहे, उदाहरणंसुद्धा या ठिकाणी आपल्याला द्यायची आहेत. तर मला असं वाटते की 150 वर्ड्सच्या उत्तरामध्ये एवढंच जे आहे ते लिहिता येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. या लेक्चर सिरीजमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर जे आहे ते डिस्कस करत असतो थोडक्यामध्ये. पण जर का तुम्हाला कंटिन्युअस डिक्टेशन स्वरूपामध्ये जर का उत्तर हवं असेल, म्हणजे मी सांगतो आहे तुम्ही लिहून घेत आहेत, तसं जर का हवं असेल तर प्लीज आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आम्ही अशी पण एक लेक्चर सिरीज घेऊन येऊ ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं जे आहे ते पॉईंट टू पॉईंट डिक्टेशन जे आहे ते आम्ही प्रोव्हाइड करू. पण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की नोट्स जे आहेत प्रत्येक विषयाचा, ते नोट्स जे आहे ते तुम्हाला इंग्लिशमध्येच मिळतील. त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते तुम्हाला मराठीमध्ये मिळून जाईल, पण जे नोट्स असतील त्या इंग्लिशमध्ये असतील. ठीक आहे, तर या चॅनलची स्पेशालिटीज ही आहे की हे चॅनल अशा लोकांसाठी बनवलेलं आहे ज्यांचं मीडियम तर इंग्लिश आहे, परंतु जे विचार ज्यांना म्हणजे स्वतःचे विचार व्यक्त करण्यासाठी मराठीमध्ये चिंतन हवं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी आपली मातृभाषा आहे, आपलं चिंतन जे आहे ते आपण मराठी भाषेमध्ये करतो, भलेही आपण आउटपुट जे आहे ते इंग्लिश भाषेमध्ये करतो. अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खास करून हे चॅनल आपलं जे आहे ते तयार केलेलं आहे. तर हे चॅनल ग्रो करण्यासाठी आम्हाला मदत करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.